आज मी लंडन शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाकडून आपल्याशी संवाद साधतो। बाबासाहेबांनी रमाईला जी पत्र लिहिले आहे त्या पत्रात उल्लेख केला आहे बाबासाहेबांनी की मी अभ्यास करताना मला रेल्वेचा आवाज येतो, मला ट्रेनचा आवाज येतो। तर इथूनच एक बाबासाहेबांच्या निवासस्थानामागूनच एक रेल्वेचा आपला रूळ पाहायला मिळेल, जिथून बाबासाहेब अभ्यास करत असताना असेल किंवा खिडकीतून जेव्हा बाबासाहेब बघत असतील तर त्या रेल्वे रुळाचा आवाज किंवा त्या रेल्वेचा आवाज बाबासाहेबांना येत असेल। फार हा भावनिक क्षण आहे, कारण की बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले, बाबासाहेबांनी जो आमचा उत्थान केलेला आहे, सर्व भारतीयांचं उत्थान केलं, त्या बाबासाहेब ज्या प्रत्यक्ष ठिकाणी राहून आपल्याला तिथे जाता येणं ही मला वाटते फार महत्त्वाची गोष्ट आहे। तर या ठिकाणी बाबासाहेब राहून या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होते। बाबासाहेबांचे जे काही टेबल असतील, बाबासाहेबांचे खुर्ची असतील, ज्या राहून बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे, या वास्तूमधून, या निवासस्थानातूनच बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत। म्हणजे तो काळ 1921 ते 1922 या एक वर्षाच्या कालावधीत बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत। जय भीम। मी ॲडव्होकेट बोधी रामटेके। खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, भावनिक करणारा आणि अत्यंत ऊर्जा देणारा सुद्धा आहे। आज मी लंडन शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाकडून आपल्याशी संवाद साधतो। लंडन शहरात मी अँथ्रोपोलॉजी अँड एज्युकेशन या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मी अटेंड करण्यासाठी, तिथल्या पॅनलचा भाग होण्यासाठी मी इथे आलेलो आहो आणि लंडन शहरसुद्धा मी या ठिकाणी बघण्याचा या माझ्या ट्रिपमध्ये मी प्रयत्न करतो। आणि लंडनची भेट बाबासाहेबांच्या घराला भेट देण्याशिवाय ही अपुरी असते, म्हणून मी आज या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांच्या निवासस्थानाला भेट देण्यासाठी या ठिकाणी मी आलो। खरं तर या वास्तूमधून, या निवासस्थानातूनच बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत। म्हणजे तो काळ 1921 ते 1922 या एक वर्षाच्या कालावधीत बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत। आणि जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचा पाया ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांनी रचला, ते द प्रॉब्लेम ऑफ रुपी या जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबंध होता, त्याचं लिखाण, त्याचं चिंतन मनन बाबासाहेब आंबेडकरांनी या निवासस्थानातून केलेलं आहे। तेवढंच नाही तर बाबासाहेबांचे अनेक लेख असतील आणि आपल्या भारतीयांच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी जे चिंतन मनन केलं, मला वाटते बराच काळ त्या चिंतन मननाचा बाबासाहेबांनी या ठिकाणी घालवला आहे। म्हणून आज भारतातला प्रत्येक व्यक्ती जो सन्मानपूर्वक जीवन जगू शकतोय, सन्मानाने मानताट करून जीवन जगू शकतोय, सगळ्या मानवाधिकारासह आज भारतातला प्रत्येक व्यक्ती जगू शकतोय, तर मला वाटतं ही बाबासाहेबांची देण आहे। आणि या सगळ्या मागे या निवासस्थानाचं सुद्धा फार मोठं योगदान राहिलेलं आहे। तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या आयुष्यातील जे महत्त्वाचे काही घटना होते त्याच्याबद्दलचे छायाचित्र या ठिकाणी, याचे पोर्ट्रेट्स या ठिकाणी लावण्यात आले। तर खरं तर ही एक महत्त्वाची एक ऑफिशियल ऑर्डर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की सयाजीराव गायकवाडांनी जो बाबासाहेबांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी जे स्पॉन्सरिंग केलं होतं त्याच्या संदर्भातलं एक ऑफिशियल ऑर्डर, जो एप्रिल 5, 1913चा ऑर्डर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक घटनांचे छायाचित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। एक महत्त्वाचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बाबासाहेबांचा गाडगे महाराजांसोबत आणि दादासाहेब गायकवाडांसोबतचा हा एक महत्त्वाचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे। असे अनेक त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही घटना आहेत त्या या वास्तूमध्ये त्या आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। तर बाबासाहेबांचा एक मोठा स्टॅच्यू सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तर हा या बाबासाहेबांच्या वास्तूचा हा ग्राउंड फ्लोर आहे, ज्याला एक आता म्युझियमचं असं एक स्वरूप देण्यात आलेलं आहे। बाबासाहेबांच्या निवासस्थानाचा हा पहिला मजला आहे। तर या ठिकाणी अनेक आपल्या चळवळीचे सुद्धा पुस्तक या ठिकाणी मिळतील। तर खरं तर बाबासाहेबांचे जे काही रायटिंग अँड स्पीचेस, जे काही सगळे व्हॉल्युम्स आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे जे कोणी भारतातून येतात, लेखक, विचारवंत असतील किंवा जगभरातले जे काही लेखक, विचारवंत असतात, ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी म्हणून किंवा त्यांचे स्वतःचे जे काही लिखित ज्या काही पुस्तकं असतील ते इथे बाबासाहेबांच्या निवासस्थानी आणून ठेवतात। तर आपण बघू शकतो की अनेक पुस्तके या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भातले असतील किंवा अनेक पुस्तकं जे चळवळीसाठी महत्त्वाचे आहेत आणि बाबासाहेबांनी ज्या ज्या काही पुस्तके लिहिली आहेत, तर याचा सुद्धा एक संग्रह या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो। आणि या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांच्या त्या काळातले महत्त्वाचे छायाचित्र आहेत। हा बाबासाहेबांचा
कोलंबिया युनिव्हर्सिटीत जेव्हा त्यांना डॉक्टर्स ऑफ लॉ ही डिग्री जेव्हा प्रदान करण्यात आली होती त्यावेळेचा हा फोटो आहे. तर अशा अनेक घटना या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांना छायाचित्रात आपल्याला बघायला मिळतील. तर हे काही महत्वाचे लेटर्स जे काही बाबासाहेबांनी लिहिलेले होते त्याचे सुद्धा प्रिंट्स या ठिकाणी काढून एका मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. बाबासाहेबांच्या स्वतःच्या अक्षरातली ही जी काही लेटर्स त्यांनी पाठवली होती अनेक रमाईला असतील किंवा अनेक विचारवंतांना त्याच्या संदर्भातला दाखला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकं आहेत. आता ही आंबेडकरी लंडन ही पुस्तक असेल किंवा अनेक पुस्तकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हा तिसरा किंवा दुसरा मजला आहे बाबासाहेबांचा, ज्या मजल्यावर बाबासाहेब स्वतः या ठिकाणी राहत होते. तर या ठिकाणी सुद्धा अनेक ग्रंथ या ठिकाणी ठेवलेले आहेत. बाबासाहेबांचं पोर्ट्रेट आहे आणि ज्या काही महत्वाचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतील राऊंड टेबल कॉन्फरन्स संदर्भातले असतील की हे ज्याचे ओरिजिनल जे काही छायाचित्र आहे ते सिम्बायोसिस कॉलेज जे आहे पुणे त्याच्या म्युझियममध्ये संग्रहित केलेले आहेत. तर त्याचे अनेक छायाचित्र त्याचे फोटो प्रिंट्स या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतील. या खोलीत बाबासाहेब राहत होते. खरं तर मी आता बोलत असताना माझ्या आईला सुद्धा मी फोन करून हे दाखवलं तर तिचे अश्रू अनावर झाले नाही, कारण की ही प्रत्येकासाठी ही भावनिक करणारी किंवा एक फार हा भावनिक क्षण आहे. कारण की बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले, बाबासाहेबांनी जो आमचा उत्थान केलेला आहे, सर्व भारतीयांचं उत्थान केलं, त्या बाबासाहेब ज्या प्रत्यक्ष ठिकाणी राहून आपल्याला तिथे जाता येणं ही मला वाटते फार महत्वाची गोष्ट आहे. तर या ठिकाणी बाबासाहेब राहून या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होते. बाबासाहेबांचे जे काही टेबल असतील, बाबासाहेबांचे खुर्ची असतील, ज्या राहून बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या. बऱ्यापैकी माझ्या वाचनात नाही, माझ्या मित्रांनी मला सांगितलं की बाबासाहेबांनी रमाईला जी पत्र लिहिली आहे त्या पत्रात उल्लेख केला आहे बाबासाहेबांनी की मी अभ्यास करताना मला रेल्वेचा आवाज येतो, मला ट्रेनचा आवाज येतो. तर इथूनच एक बाबासाहेबांच्या निवासस्थाना मागूनच एक रेल्वेचा आपला रूळ पाहायला मिळेल, जिथून बाबासाहेब अभ्यास करत असताना असेल किंवा या खिडकीतून जेव्हा बाबासाहेब बघत असतील तर त्या रेल्वे रुळाचा आवाज किंवा त्या रेल्वेचा आवाज बाबासाहेबांना येत असेल. तर इथे सुद्धा रमाईचं आणि सुभेदार रामजी सपकाळांचं या ठिकाणी फोटो आपल्याला, जे बाबासाहेबांचे वडील आहेत त्यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावलाय. तर अत्यंत महत्वाची आणि एक ऊर्जा देणारी ही वास्तू आहे असं मला वाटते. आज आम्ही शोषित वंचित समाजातील, दलित बहुजन आदिवासी समाजातील विद्यार्थी आज आम्ही शिक्षण घेऊ शकत आहोत, विदेशात येऊ शकत आहोत. तर मला वाटते बाबासाहेबांच्या जो काही एकंदरीतच सामाजिक संघर्ष राहिलेला आहे त्या संघर्षामुळे आज आम्ही या ठिकाणापर्यंत आज येऊ शकत आहोत. आणि मला वाटते बाबासाहेबांनी जो समतेचा रथ आज इथपर्यंत आणलाय तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तो समतेचा रथ आपल्याला पुढे न्यावा लागला. आपलं फक्त विदेशी इन्स्टिट्यूट म्हणजे परदेशी विद्यापीठात आपलं रिप्रेझेंटेशन फक्त वाढवून चालणार नाही, तर त्या रिप्रेझेंटेशनचा फायदा आपल्या तळागाळातील समाजातल्या लोकांना व्हावा.